नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। आज आपला टॉपिक आहे टर्मिनल व्हेलॉसिटी। मग टर्मिनल व्हेलॉसिटी काय आहे? तर एखादी वस्तू किंवा एखादी बॉडी म्हणजे मीडियमना वरून खाली पडत असेल तर तिचा वेग वाढत जातो आणि एक ठराविक वेळेला तो वेग कॉन्स्टंट राहतो। त्या कॉन्स्टंट मॅक्सिमम व्हेलॉसिटीला म्हणतो आपण टर्मिनल व्हेलॉसिटी। मग डेफिनेशन कशी असेल बघा, कॉन्स्टंट मॅक्सिमम व्हेलॉसिटी ॲक्वायर बाय कोणी बॉडी कशी फॉलिंग थ्रू अ व्हिस्कस लिक्विड इज कॉल्ड ॲज टर्मिनल व्हेलॉसिटी। आता आपल्याला टर्मिनल व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढायचं आहे। मग एक स्पियर आहे की ज्याची रेडियस r आहे, ज्याची डेन्सिटी रो आहे, तो फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी थ्रू लिक्विड की ज्या लिक्विडची डेन्सिटी आहे सिग्मा आणि कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे ईटा। म्हणजे एक ड्रॉप आहे ज्याची रेडियस r आहे, डेन्सिटी रो आहे, तो एका लिक्विडमधून जात आहे की ज्याची डेन्सिटी सिग्मा आहे आणि कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी करणार आहे त्या ठिकाणी ईटा आहे। याच्यामध्ये दोन फोर्स आहेत, एक डाऊनवर्ड फोर्स आहे आणि एक अपवर्ड फोर्स आहेत। आता अपवर्ड फोर्समध्ये कोण आहेत तर अपथ्रस्ट ऑफ मीडियम आहे आणि विस्कस फोर्स आहेत। पुन्हा बघा, याच्यामध्ये दोन फोर्स आहेत, एक डाऊनवर्ड फोर्स आणि एक अपवर्ड फोर्स। मग अपवर्ड फोर्स जो आहे त्यामध्ये अपथ्रस्ट ऑफ मीडियम आहे आणि विस्कस फोर्स आहे। आता डाऊनवर्ड फोर्स म्हणजे वेट ऑफ स्पियर। वेट म्हणजे काय mg। m म्हणजे काय असतो व्ही रो आणि व्हीची किंमत असते 4/3 πr³ आणि म्हणून वेट ऑफ स्पियर किती दिलेला आहे mg इज इक्वल टू 4/3 πr³ ρg। वेट कसं आलेलं बघा, w बरोबर mg, मग mची किंमत भरली आपण व्ही रो, मग होईल व्ही रो जी आणि व्हीची किंमत असते 4/3 πr³ आणि म्हणून वेट ऑफ स्पियर जे आलेले आहे ते 4/3 πr³ ρg हा झाला टोटल डाऊनवर्ड फोर्स। मग टोटल अपवर्ड फोर्समध्ये कोण असेल अपथ्रस्ट ऑफ मीडियम आणि विस्कस फोर्स। मग विस्कस फोर्स असतो 6π ηrv। आता आपल्याला अपथ्रस्ट काढायचं आहे। आता अपथ्रस्ट किती असेल 4/3 πr³ सिग्मा जी, म्हणजे हा झाला अपथ्रस्ट ऑफ मीडियम। आता वरून बॉडी खाली पडल्यावर त्याचा वेग वाढत जाणार आहे, डाऊनवर्ड व्हेलॉसिटी त्याची इन्क्रीज होत जाणार आहे, पण एक स्टेज अशी येईल ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहणार आहे आणि त्याच वेळेला टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स असेल। ज्या वेळेला व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहील त्या व्हेलॉसिटीला आपण की ज्याला आपण टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणतो आणि टर्मिनल व्हेलॉसिटीला टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स। टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स। मग टोटल डाऊनवर्ड फोर्स काय आहे वेट ऑफ करणारा स्पियर आणि टोटल अपवर्ड फोर्स काय आहे दोघांची बेरीज असेल। एक असेल विस्कस फोर्स आणि सेकंड असेल बायोंड फोर्स ड्यू टू मीडियम। मग डाऊनवर्ड फोर्स किती आहे तर 4/3 πr³ ρg इज इक्वल टू विस्कस फोर्स किती असेल 6π ηrv आणि बायोंड फोर्स कुठला असेल तर 4/3 πr³ सिग्मा जी, त्यालाच म्हणतो आपण अपथ्रस्ट फोर्स। मग आपल्याला टर्मिनल व्हेलॉसिटीने व्हीची किंमत काढायची आहे, मग तो एका साईडला घेतला, मग 6π ηrv इज इक्वल टू 4/3 πr³ ρg मायनस 4/3 πr³ सिग्मा जी। मग राईट साईडला कॉमन कोण येईल 4/3 πr³ जी, मग आतमध्ये कोण राहील रो मायनस सिग्मा। मग इक्वेशन आलं 6π ηrv इज इक्वल टू
4/3 पाय आर क्यूब जी ब्रॅकेटमध्ये आहे रो मायनस सिग्मा. मग व्हीची किंमत हवी असेल तर राईट साईडचा उरलेला भाग आपण अपॉन केला. मग उत्तर आलं व्ही इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब जी रो मायनस सिग्मा इंटू 1/6 पाय इटा आर व्ही. मग आपण मग पाय कॅन्सल होतील, एक आर कॅन्सल होईल. मग 4/18 म्हणजे 2/9. मग व्हीची किंमत आली 2/9 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा अपॉन इटा. आणि यालाच म्हणतो आपण टर्मिनल व्हेलॉसिटी. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा.